नमस्कार. आपण पाहत आहात टॉक 18 मराठी. माळशिरस तालुक्याच्या आरोग्य सेवासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी एक सकारात्मक घडामोड वेळापूर येथे घडली आहे. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर यांनी आज आमदार उत्तमराव जानकर यांच्या वेळापूर येथील गरुड बंगला या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीत माळशिरस विधानसभा मतदारसंघातील आरोग्य विभागाच्या विविध प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. वेळापूर येथील गरुड बंगल्यावर मंत्री प्रकाशजी आंबेडकर यांचे आगमन होताच आमदार उत्तमराव जानकर यांनी त्यांची शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागात समोरील विविध अडचणी आणि प्रलंबित प्रश्न मंत्री महोदयासमोर मांडले. यानंतर आमदार उत्तमराव जानकर यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांबाबत निवेदन आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडे दिले. या निवेदनामध्ये माळशिरस येथे 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय व अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची मागणी, अकलूज उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देणे, सिटी स्कॅन मशीन मंजूर करणे, माळशिरस ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू करणे तसेच पिली, वेळापूर आणि माळेनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आमदार उत्तमराव जानकर यांनी केली. आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांनी निवेदनातील सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत माळशिरस तालुक्यातील आरोग्य सेवा आणि अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या बाबीचा सकारात्मक विचार केला जाईल असे संकेत दिले. ही भेट केवळ सदिच्छा भेट न राहता माळशिरस तालुक्याच्या आरोग्य सुविधाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बैठक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. माळशिरस तालुक्यातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार उत्तमराव जानकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असून जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक प्रश्न शासन स्तरावर प्रभावीपणे मांडण्याचा त्यांचा निर्धार कायम असल्याचे या भेटीत पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉक 18 मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. टॉक 18 मराठीसाठी मी अण्णा भोसले. धन्यवाद.